की आपल्याकडे चर्चा चालती, तू कोणताही शोध लावला की तुम्ही म्हणतात तो आमच्या वेदात आहेच. मग तुमच्या ऋषींनी शोध कशामुळे लावले नाही? त्याचं उदाहरण देऊन जातो. आज विज्ञानाचा शोध लावलाय. 3 शब्द आहेत आपल्यामध्ये: ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. त्याच्यापैकी विज्ञानाचा आपण पाहू. ऋषींनी मोबाईलचा शोध कशामुळे लावून दिला नाही, किंवा ऋषींनी काही टीव्हीचा शोध कशामुळे लावून दिला? कारण की त्याच्यामध्ये जीवाचं कल्याण नाही. आज सगळ्यांना कळाले. आज मुलांची बुद्धी मंद झाली, प्रज्ञा काम करणं, 2+2 म्हणलं तर कॅल्क्युलेटर काढावं लागतं. हे कारण कशामुळे? हे विज्ञानामुळे. अहो मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली कळण्यासाठी. ते निर्माण करण्यापेक्षा, तुम्हाला सगळ्यांना चांगदेवांचा प्रसंग माहिती आहे, एवढी मोठी ज्ञानेश्वरी करण्यापेक्षा सगळ्यांना जर का ती सिद्धी दिली असती भिंत चालवण्याची, किती चांगलं झालं असतं. वैज्ञानिक शोध लागला असता की नाही, पेट्रोलची गरज पडली नसती, गाडीची गरज पडली नसती, देशाचं कल्याण झालं असतं, महासत्ता झाला असता. ते का बरं दिलं नाही? ती जर का सिद्धी आपल्याला दिली असती तर एकाच्या घराची भिंत राहिली नसती. थोडं घरी असली की लोक भिंतच घेऊन पळाले असते, घरच उभं राहिलं नसतं. म्हणून वैज्ञानिक शोध जे आहेत, विज्ञानवादी, हे बघा, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर का तुम्ही वेदाकडं या अध्यात्माकडे पाहता तर तुमचा नाश पक्का आहे. का बरं? कारण की श्रद्धा सुद्धा अंधश्रद्धातून निर्माण होते. उपनयन संस्कार जो करायचा आहे ना, उपनयन म्हणजे काय?